दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथम ते मार्गस्य अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईची अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. आदरणीय विद्या गुरुवरे तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवरी श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाषा ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांना दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानुभाव भानखेडी, ज्या ठिकाणून आपले पोथी ऑनलाईन प्रसारित होते आहे, आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोधरे दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण बघितलं की 70 टीका पाहत असताना परमेश्वर अवतार या जीवाला कर्मातून बंधनमुक्त करणारे आहेत. या जीवाला चुकीच्या मार्गाने, चुकीच्या संगतीने जे कर्म लागले, कुसंगाचा संग त्याला लागला आणि हा जो चांगला जीव आहे तो बिघडून गेलेला आहे. या सृष्टीमध्ये आल्यानंतर चांगले कर्म करण्याच्या ऐवजीने जास्त काळ वाईट कर्मामध्ये घालवला किंवा जास्त जीव वाईट कर्मच करतो, चांगले कर्म कमी करतो. पण बिघडला संगतीने. म्हणून आम्हाला ब्रह्मविद्येमध्ये सांगितलं, आपल्यापेक्षा ज्ञात आणि विरक्त, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्यांचं आचरण यथार्थ पद्धतीचं आहे, ज्यांच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला काही फायदा होईल, काही लाभ होईल, अशा ज्ञानाच्या संगतीमध्ये आपल्याला राहायला सांगितलं. म्हणजे चांगली संगत आपण करायची. संतांचा संवाद जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण असतो. संत हे असे आहेत, ज्ञानी संत हे तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ देणार नाहीत, कारण स्वतः चुकीचं आचरण करत नाहीत. आणि जो ज्यांच्या संगतीमध्ये गेला त्यालाही ते बाजूला जाऊ देत नाही, त्याला संत असं म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्मविद्येने सांगितलं की ज्ञानाकारणे जवळी करावी, संग करावा, सांगात करावा कुणाचा, ज्ञानी याचा. प्रपंचामध्ये राहून आपण अनेक मलिन होऊन जातो, अनेक कर्माने आपण बांधला जातो. आणि हा कर्माने बांधलेला जो जीव आहे त्याला म्हणाले फक्त परमेश्वर काय करतात, जो परमेश्वराकडे गेला, जो अधोगतीकडे चाललेला होता, म्हटले त्याला ऊर्ध्व परमेश्वर करतात. फक्त आपली परमेश्वराकडे पाहण्याची तयारी पाहिजे, जाण्याची तयारी पाहिजे. ईश्वराचं सन्निधान मला भेटावं, अधिकरणाच्या सहवासामध्ये मला राहायला भेटावं, देवाचा जो काही विधी तो मला जीवनामध्ये प्राप्त व्हावा, ही तळमळ असणं फार महत्त्वपूर्ण असतं. म्हणून संत जे असतात त्यांनी असंग शास्त्र वापरलं आणि असंगाने ते स्वतःला बिघाड होऊ देत नाही. स्वामी सांगतात की ज्यांचा आपल्याला उपद्रव उठणार आहे, जे उपद्रव करणार आहे, त्यांच्या बाजूला राहायला सांगितलं. त्यांची जवळीकच नको करायला. चांगल्याची जवळीक करा, चांगल्यांच्या विचारामध्ये राहा, चांगल्यांच्या सहवासामध्ये राहा, तुम्ही पण चांगले होऊन जासाल. घाण वस्तू चांगल्यांच्या सहवासात गेली की ती चांगली होत असते. कपडा अशुद्ध असतो, तो पाणी म्हणजे शुद्ध असतं, तिथे गेलं की ते निर्मळ होतं. तसं आपलं जीवन अशुद्धतेने पूर्ण भरलेलं आहे, अमंगलाने भरलेला आहे. त्याला मंगल करायचंय ना, मग त्याला ईश्वराच्या गुणांचं कीर्तन स्मरण करावं लागेल.
प्रपंच जो आहे तो मला उपद्रव देणारा सांगितला. तिथे अनेक प्रकारचे उपद्रव आमच्या जीवनामध्ये येतील. तिथे तो कष्ट देणारा आहे, दुःख देणारा आहे. दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता, 3 गोष्टी प्रपंचामध्ये आहेत. त्याचाही उपद्रव उठतो ना, त्याच्या बाजूला व्हायला सांगितलं. जसं साधकाला सांगितलं, ज्या ठिकाणी हिंसास्थान आहे त्या ठिकाणी जाऊच नाही, ज्या ठिकाणी विकल्पस्थान आहे त्या ठिकाणी जाऊच नाही, भोगस्थान आहे त्या ठिकाणी जाऊच नाही, हे विहित केलं. भोगस्थान म्हणजे ज्या ठिकाणी देवतेंचा भोग असतो किंवा जे देवतेंची भोगस्थाने असतात त्या ठिकाणी जायला नाही सांगितलं. ज्यांच्यापासून विकार उत्पन्न होतो त्याच्या बाजूला राहायला सांगितलं. का? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या वेगळं राहायला सांगितलं. मग तुम्ही प्रपंचामध्ये आहे, तुम्ही काय बाजूला राहायला सांगितलं? तुम्ही जो नामधारक अनुयायी आहे, वासनिक आहे, त्याला विकल्प आणि हिंसा या गोष्टी चुकवायला सांगितल्या. हिंसा जी आहे ती तर चुकणारच नाहीये, परंतु जाणूनबुजून आपण काही करू नये ते आम्हाला पाळायला सांगितलं. जसं मनुष्यवधाची हिंसा, कुठल्या प्राण्याची हिंसा, कुठल्या पक्ष्याची हिंसा, हे आम्हाला करायला सांगितले का? साधक तर ईश्वरीशीच गेलेला आहे, त्यालाच नाही, परंतु जो नामधारक आहे त्याला सुद्धा कुठल्या प्रकारची हिंसा त्याने करू नये हा सुद्धा एक नियम दिला. बाजूला राहायला सांगितलं. हे काल आपण बघितलं. म्हणून हा संसाराचा जो असंग, आपल्याला संसाराचा जो संग लागला ना, याला बाजूला करायचंय. ते कशाने बाजूला करतील म्हणाले? असंग म्हणजे चांगली संगत केली की आपण त्या प्रपंचाच्या बाजूला. चांगली संगत म्हणजे ज्ञान ईश्वरीचं प्राप्त केलं, ईश्वरीचं सेवादास्य केलं, विधी आचरला की आपल्यामध्ये सुद्धा चांगल्या उत्तम प्रकारे परिवर्तन होऊन जातं. याला म्हणतात असंग. चांगल्या गोष्टींचा संग करणे. तुम्ही स्थानवंदन केलं, प्रसादवंदन केलं, स्मरण केलं, सेवा केली, दास्य केलं, पठण केलं, चांगलंच आहे ना ते. तुमच्यात झालेला जो बिघाड हा विधीच्या माध्यमातून चांगला होत असतो. म्हणून संगही आहे आणि असंगही आहे. या जीवाने काय करायचं फक्त ठरवायचं. तुम्हाला वाईट संगत करायची की चांगली करायची हे तुम्ही ठरवा. हे प्रत्येकावर अवलंबून सांगितलं. चांगल्या संगतीमध्ये गेलं तर चांगलं होईल, वाईट संगतीमध्ये गेलं तर वाईटच होऊन जाणार आहे. वेगळं काय होणार आहे का? 2च गोष्टी, चांगल्या आणि एक वाईट, तिसरी गोष्टच नाहीये. म्हणून जीवाने ठरवायचं काय करायचं ते. तर म्हणाले असा जो संसार वृक्ष तोडायला सांगितला, मग हा संसार जे रूपी वृक्ष आहे, झाड आहे, संसारूपी जे झाड आहे ते कापल्यावर काय करायचं? तत पदम तत परिमार्गितव्यम. तर म्हटले तत पदम तत परिमार्गितव्यम, जिथून परतीचा पुन्हा प्रवास आपल्याला करावा लागत नाही असं ठिकाण शोधायचं. आणि असं ठिकाण म्हणजे आद्य पुरुष म्हणजे दत्तात्रेय प्रभू, आदी कारण असलेले दत्तात्रेय प्रभू, त्यांना प्राप्त केलं की जीवनाचं ध्येय संपलं. संसार बाजूला करून काय करायचं? नुसतं बसायचं का? म्हणाले नाही. जिथून आपल्याला पुन्हा वापस यावं लागत नाही संसारामध्ये असं ठिकाण शोधायचं. तो म्हणजे परमेश्वर. त्या परमेश्वराचं ठिकाण आपण शोधलं की त्याला प्राप्त केलं की पुन्हा परतीचा प्रवास करावा लागतो का? नाही लागत. म्हणून संसाराच्या बाजूला होऊन नुसतं बसायचं का? नाही. तत्परिमार्गितव्यम, परमेश्वराच्या मार्गावर आचरण करावं. असं ठिकाण शोधा. जीवनाचा प्रवास करत असताना असं ठिकाण शोधा की तिथून आम्हाला परत यायचं काम पडणार नाही. जीवनाचा प्रवास करत असताना या मार्गाशी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंचं ठिकाण शोधावं म्हणाले. का शोधावं? तिथून पुन्हा परतीचा प्रवास नाही आपल्याला करावा लागत, ते ठिकाण शोधायचं.
म्हणजे काय होईल? पुन्हा या प्रपंचामध्ये यायचं काम नाही, पुन्हा पुन्हा जन्मायचं काम नाही, पुन्हा पुन्हा मरायचं काम नाही. किती वेळा जन्मलो, किती वेळा मेलो, याची गंती आहे का? किती दुःख भोगले आपण, नाना प्रकारचे, नाना योनींची दुःख भोगले. परिभ्रमण चालूच आहे. का? आपण प्रवास बरोबर करत नाहीये. आपण प्रवास करताना गाडी चांगली का पाहतो, रस्ते चांगले का पाहतो, सुखरूप होतो ना प्रवास आपला. तसंही जीवनाचा प्रवास जीवनाचं ध्येय कशामध्ये आहे, ते पद शोधायचं, ते म्हणजे परमेश्वराचं पद आपण शोधायचं. ते आपल्याला भेटलं की पुन्हा यायचं काम पडत नाही. असं ठिकाण त्यांनी शोधायला सांगितलं, ते म्हणजे दत्तात्रय प्रभूंचं ठिकाण, परमेश्वराचं ठिकाण शोधायला सांगितलं. जिथे गेलं की पुन्हा यावं लागत नाही म्हणाले. तर म्हणाले, परावर कशाला म्हणतात? पर म्हणजे श्रेष्ठ, आवर म्हणजे कनिष्ठ. जो देवतेचे ज्ञान जाणतो, परमेश्वराचंही जाणतो, त्याला परावरज्ञ म्हणतात. ज्याप्रमाणे उभयदृश्य अवतार असतो, तो अलीकडचे पाहतो आणि पलीकडचे ते पाहतात. म्हणजे देवतेंच्या अलीकडचं म्हणजे आवर, देवतेंच्या पलीकडे म्हणजे पर. ज्याला संपूर्ण पाहणं आहे, ज्याने संपूर्ण स्वीकार केलेला असतो, त्याला पर आवर असं म्हणतात, त्याला उभयदृश्य अवतार असं म्हणतात. परमेश्वर जो आहे तो सर्वच पाहू शकतो, परंतु परमेश्वराने तेवढा स्वीकार केला म्हणून पर आवर असं त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे आपण पाहतो की एका नाण्याला दोन बाजू असतात. एखादा सामान्य मनुष्य असतो, त्याला थोडंफार माहिती असतं. एखादा असामान्य मनुष्य असतो, त्याला बरंच काही व्यवहार ज्ञान असतं. जसं संसारामध्ये चौफेर माहिती असणं याला आपण शहाणा म्हणतो, त्याचप्रमाणे सर्व जाणणारा तो काय असतो? सर्वज्ञ असतो. दत्तात्रय प्रभू त्यातलेच आहेत, सर्व जाणते आहे. आणि म्हणून म्हणाले, ज्याला संसाराची सगळी माहिती आहे तो सर्वज्ञ, ते दत्तात्रय प्रभू, तो परावर जाणणारा परमेश्वर, त्या परमेश्वराची त्याला शरण जावं हे त्यांनी सांगितलं. तर म्हणाले, ज्या जीवावर दत्तात्रय प्रभूंची कृपादृष्टी पडली त्याला काय लाभ होतो? सर्व कार्य विधायकम. त्यांनी मुद्दा सांगितला की संसाराचा प्रवास कुठे करावा लागणार नाही. जो परावर जाणता परमेश्वर त्याला शरण गेल्यानंतर, कारण की सर्वज्ञ आहे, तो सगळं जाणतो, म्हणून त्याला शरण जायचं. त्याही मध्ये ज्यावर दत्तात्रय प्रभूंची कृपादृष्टी पडली त्याला लाभ काय होतो? सर्व कार्य विधायकम. म्हणजे ज्या जीवाचं विधायक सर्वच कार्य सफल होतं. विधायक म्हणजे काय? परमेश्वराने जो विधी सांगितला, ज्या परमेश्वराने सांगितल्या विधीप्रमाणे जो आचरण करतो त्याला विधायक असं म्हणतात. तो परिच्छेद करतो. परिच्छेद सांगितला ना करायला, नाही का? पदार्थाचा परिच्छेद करायला सांगितला, किंवा ज्या पुरुषाने ईश्वरासाठी घरदार सोडलं म्हणजे घरदाराचा परिच्छेद केला, सांगतात की नेनो त्या पुरुषाला कोण सहाय्य करल? स्वामी सांगतात, परमेश्वर सांगतात की आम्ही जाणू शकत नाही. ज्या पुरुषाने ईश्वरालागी निरोध सहन केले, शारीरिक मानसिक त्रास सहन केला, त्या सुद्धा पुरुषाला परमेश्वर, त्या पुरुषाला जो निरोध होणारा होता, ईश्वर सुद्धा कोणाला तरी निमित्त करून त्याचा काय करतात? तो निरोध दूर करतात. ही त्या परमेश्वराचीच कृपादृष्टी आहे.
सांगतात ना ब्रह्मविद्येमध्ये, ज्या पुरुषाने ईश्वरालागे विधी आचरत असताना त्याला जो काही शारीरिक मानसिक त्रास होतो, निरोध म्हणजे त्रास, परमेश्वर सुद्धा त्या पुरुषाला काही निरोध होऊ नये, त्रास होऊ नये, जो विधीवर आहे त्याला सुद्धा ईश्वर सहाय्य करतात. तुम्ही जरी प्रपंचामध्ये आहे, तुमचं कार्य कोण परिपूर्ण करतं? परमेश्वर परिपूर्ण करतात. पण कसा पाहिजे? तुम्ही विधीवर पाहिजे. विधीवर पाहिजे म्हणजे तुम्ही नियमावर पाहिजे, तर तुम्हाला ईश्वर सहाय्य करेल. तुम्ही म्हणसाल आम्ही उपदेशी, घडी तिकडं करतो, घडीत तिकडं करतो, इकडे काय बरं नाही वाटलं की देवतेकडे पळतो, विकल्प क्रिया करतो, तंत्रमंत्राकडे पळतो, त्याला ईश्वर सहाय्य करेल का? नाही करणार. जो ईश्वरालागी सकळ विधी करतो आणि तो विधी करताना त्याला जो काही शारीरिक मानसिक त्रास होतो, एक असा पुरुष आहे, तो म्हणतो देवांनी किती जरी दुःख मला दिलं तरी मी देवाला सोडणारा नाहीये. काय करतो तो? निरोध ईश्वरालागी सहन करतो. जसं ईश्वर कार्याचा व्यापार करत असताना, विधी आचरत असताना अनेक प्रकार त्रासन होतो की नाही? आता जसं आटन करतो साधक, विजन करतात. आटन म्हणजे फिरणे, विजन म्हणजे एका जागी स्मरण करणे, भिक्षा मागणे, स्मरण करणे, प्रसाद सेवा करतात. मग आटन विजन करताना फिरताना त्रास होतो की नाही? किंवा परमार्गाचा व्यापार करताना त्रास होतो की नाही? थोरो जे बहुत चालणे, या पुरुषाला परमार्गाचा व्यापार करत असताना चालावं लागतं, डोक्यावर ओझं घ्यावं लागतं. आणि ते करत असताना ज्याला जो काही शारीरिक मानसिक त्रास होतो, जरी तो पुरुष झाला तर तो कोणाला सांगत नाहीये की मला एवढा त्रास झाला, तेवढा मला त्रास झाला. तो म्हणतो हा देवाचा व्यापार होता, परमार्गाचा व्यापार होता, गुरुकुळाची सेवा होती, ते करावं लागले. पण असा व्यापार करत असताना सुद्धा त्या पुरुषाला काय होतो? सहाय्य होतो. का? तर तो विधीवर आहे, तो परिवर आहे, म्हणून त्याला सहाय्य होतं. विधीबाह्य सहाय्य होईल का? नाही होणार. तसं तुम्ही जरी प्रपंचामध्ये आहे, जर तुम्ही नित्यनेमाने स्मरण करत असाल, दररोज आपल्या घरी दीपपूजा वंदन करत असाल, नियमितपणे सेवा करत असाल, पठण करत असाल, म्हणजे तुम्ही विधीवर आहे. कोण? प्रपंचामधला जो आहे असा विधीवर. ईश्वर सर्व कार्य विधायकम, त्याच्या जे काही सगळं साई ईश्वर त्यांना करतो. कारण की कोणालागी करतोय? तो ईश्वरालागी करतो आहे. आणि मग परमेश्वर सुद्धा त्या जीवावर कृपादृष्टी ठेवतात. कोण? जो विधीवर आहे, जो परिवर आहे तो. पण दोन्ही ठिकाणी महत्वाचं आहे, परमार्थ असो की प्रपंच असो, दोन्ही ठिकाणी तो साधक परिवर असणं फार गरजेचं आहे. ईश्वर त्याची कार्य पूर्ण करतात हे त्यांनी सांगितलं. म्हणून परमेश्वर सुद्धा कृपादृष्टी कुणावर ठेवतात? जो विधीप्रमाणे वर्तन करतो, परमेश्वर त्याला सहाय्य करतात. तुम्ही कर्मराठेमध्ये आहे, प्रपंचामध्ये आहे, तुम्हाला सांगितलं अन्य देवतेंच्या या जत्रेला जाऊ नये, कुठे काही अन्य ठिकाणी विधी चालतात तिथे जाऊ नये. म्हणजे आता यात्रा वगैरे असतात, अन्य लोकांच्या जत्रा असतात, आणि उपदेशी गेला आता जत्रेमध्ये, ईश्वर त्याला सहाय्य करतील का? नाही करणार. आपल्या यात्रेमध्ये आपण जाऊ शकतो ना, मग अन्यांच्या जत्रेत आपल्याला काय जायची गरज आहे? दिंडी, जागरण, दिंडे असतात, अन्य गोंधळ चालतो अन्य लोकांचा, त्या ठिकाणी आपण गेलो तर काय होईल? आपल्याला तिथे विघ्न होतं. का बरं? तिथे सगळी ती देवतेंची स्तुती चाललेली असते. आणि जर मग आपण कोण? जे सज्ञान आहे त्याला, अज्ञाला काय ईश्वर? अज्ञान त्याला काय माहितच नाही ना, त्याला काय
परंतु जो सज्ञान आहे इथे जाणत्याचा विषय चाललेला आहे, अज्ञानाचा नाही चालला. एखादा जाणता पुरुष आहे, त्याला माहिती आहे की आपण तिकडे जाऊन घेणं असं होतं, तरी पण गेला. ईश्वर सहाय्य करेल का त्याला? नाही करणार. का? तो विधीच्या बाह्य गेला. अज्ञानाचा विषय नाही चालला, तो तर अज्ञानच आहे, त्याला काय माहीतच नाही मुळामध्ये. पण सज्ञान जर तिकडे गेला अशा प्रकारे, ईश्वर सहाय्य करतील का त्याला? नाही करणार. बाई जाणत्यासी इथं पार दोष लागतो. आणि म्हणून जरी आपण प्रपंचामध्ये आहोत तरी आपण सुद्धा त्या विधीप्रमाणे राहावं. जे काही धर्माचे नियम आहेत त्याचं आपण पालन करावं. जो विधिवत पालन करतो त्याला तो जीव काय होतो? परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो. परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श झाला की आपलं जे विधायक कार्य ते पूर्ण होतं. पण कधी? परमेश्वराची कृपा झाली पाहिजे. परमेश्वराची कृपा झाली की जे काही संकोच असतात ते सगळे मोकळे होऊन जातात. यदुराजावर दत्तात्रेय प्रभूंची कृपा झाली. त्याला दत्तात्रेय प्रभूंनी ब्रह्मविद्या ज्ञानाचा उपदेश केला. सांगतात की त्याला अवधूत गीता सांगितली आणि त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. कुणाला? यदुराजाला. याच यदुराजाला दत्तात्रेय प्रभूंनी 24 गुरु सांगितले. पण कधी? त्याने सुद्धा देवाला कृपेने पात्र करून घेतलं, प्रसन्न करून घेतलं. हा जीव ईश्वराच्या कृपेला पात्र व्हावा लागतो, तेव्हा परमेश्वर कृपा करतात. असं कुणावर कृपा करतात का परमेश्वर? मग आपण काय म्हणतो? आम्ही ते एवढं करत होतो, असं कसं काय झालं? देवाने आमच्याकडे बघितलंच नाही, देव डोळे झाकून बसले. आपण नको 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 त्या संज्ञा वापरतो. पण आपण कुठेही चुकलो, प्रपंचामध्ये आपण कुठेही चुकलो हे जर आत्मपरीक्षण जर आपण केलं, मग देवाचं साह्य का बरं झालं नाही आपल्याला? आपला कुठे पाय घसरला का? आपल्याकडून काही चूक झाली का? हे आपण पाहतो का? आपण फक्त सांगताना एक बाजू सांगतो. अनेक दोषाने तुमच्यामध्ये प्रवेश केला. कधी केला तो प्रवेश? तुम्ही विधीच्या बाह्य झाले. जरी काही दोष आपल्यामध्ये असेल तरी सुद्धा आपण जर ईश्वराचा विधी केला, देवतेचा नव्हे ईश्वराचा विधी केला, कोणी स्थानाजवळ आपण विधी केला, तर तोही दोष आपल्यातला निघून जातो. मला कोणी सांगितलं, म्हटले बाबा आम्ही ते वैजयंती माला दिली, म्हटले एका बाबांनी आम्हाला. म्हटलं मग त्याने काय झालं? नाही म्हणाले, दोष निघून जातो. सांगितलं गळ्यामध्ये माळा घालून कुठला दोष जात नाही, लक्षामध्ये ठेवा. त्यासाठी स्मरण करावं लागतं. ईश्वराचा विधी आचरण केला की, सेवा स्मरण केलं की आपल्यात जे काही दोष आहे, जे काही ग्रह आहे ते निघून जातात. अशा गाठ्या घालून, अशा कुठल्या माळा घालून दोष आपले जातात का? नाही जात. म्हणून आपण त्याच्यामध्ये फसायचं नाही. हा, तुम्ही स्मरण करा, हातामध्ये गाठे घ्या, स्मरण करा, तरच फायदा होईल की नाही. आणि म्हणून असंच आपण जे काही चुकीचं कुठं आपल्याला माहिती होतं, आपण जे काही कोणी सांगतं, याला काही प्रमाण थोडीच आहे. म्हणून इथे विधी आचरण करायला सांगितलं. स्थान आहेत, ते विधी आहेत, स्मरणरूप क्रिया आहे. जरी काही तुमच्याकडे काही ग्रह दशा तुमच्या पाठीमागे लागली असेल, ती का पाठीमागे लागली ती आपण लावून घेतली. आपण कधी कधी असा अविधी आपल्यामध्ये संचरतो, नको नको ते क्रिया करतो, जाणीव असून क्रिया करतो. माहिती सगळं ईश्वराकडे संभावना आहे. अरे विचार केला पाहिजे, ते देवता देऊ शकते, परमेश्वर देऊ शकणार नाही का? देईल की, पण आपला असतो का विश्वास देवावर? आपला नसतो.
कोणी काही सांगितलं, कोणी सांगतं आमच्याचा खडा घाला, कोणी सांगितलं आमच्या राशीचा खडा टाका, आमची अंगठी घाला, झाला आपण त्याच्या पाठीमागेच लागतो. अंगठ्या घालून आणि कुठल्या माळा घालून जर आपले ग्रह दूर झाले असते तर मग विधी करण्याची गरज पडली असते का आपल्याला? नसती पडली. आपण जो भोग जोडलेला आहे तो भोग असा परमेश्वराच्या सेवेने, दास्याने, विधीने, स्मरणरूपकीने तो कमी होत असतो. हां, आपण जे काही करो का इथेच करो का, स्थानाजवळ करा, मात्र देवतेस ना, देवतेच्या कुठल्याही विकल्परूप क्रिया आपण करू नाही. जरी कोणी काही चुकी तुम्हाला सांगत असेल तर ते करू नये. स्थानाजवळ आपण जे काय आहे, स्थान कशासाठी आहेत आपली, ते स्थान तुम्हाला वंदन करता आले पाहिजे. तुम्ही काय फक्त समजले, काही दुःख आलं की स्थानाकडे जायचं, काही नवस असलं की स्थानाकडे जायचं, काही जप्य असलं की स्थानाकडे जायचं. आपण वापर कशासाठी केला? फक्त स्थानांचा यासाठीच केला आता. पण असं नाही म्हणणार की देवा मला विधी घडावा, माझ्याकडून अविधी घडू नये, मला आपलं चतुर्विध दुःख मला घडावं, स्मरण मला घडावं, आपली सेवा मला घडावी, असं आपण करतो का? असं आपण करत नाही. फक्त असं काही नियम आहे का स्थानावर फक्त हेतुकच क्रिया कराव्या, निरेतुक करू नये, असं काही नियम नाही का? नियम आहे का असा? करा की हेतुक्रिया तुमच्या प्रपंचामध्ये असतात ते करावे, कुठे नाही म्हणतो, पण निरेतुक कधी स्थानाला आपण वंदन करावं. पण आपण कसं करतो? बरेच जण जर काही दुखणे पाठीमागे लागले की मग स्थानाला जायचं, मग सेवा करायची, मग विधी आचरण करायचे. असं आपण करतो का? नाही. फक्त आपण स्वार्थाला की सगळं क्रिया करतो. तसं करायचं नाही. सर्व कार्य विधायकम, परमेश्वर ते तुमची क्रिया पूर्ण करणार. तुम्ही कसं देवाला मागा, तुम्हाला देणारच आहे. परंतु कधी कधी निस्वार्थी ईश्वराचा विधी घडावा, ही सुद्धा आम्ही प्रपंचामध्ये केली पाहिजे. प्रपंचात तर अनेक प्रकार दुःख असतात की आम्ही कुठे नाही म्हणतो, एकेन प्रकारे दुःख असतात. परंतु जे आपण मागितलं ते दत्तात्रय ईश्वर आपली क्रिया पूर्ण करतोच. परंतु कधी कधी आपण ईश्वराला असंही मागावं. काय मागावं? विधी मागावा, ज्ञान मागावं. या भवसागरातून देवा मला पार व्हायचं आहे, यासाठी मला ज्ञान द्यावं, हे मागावं आपण. आहे प्रपंचात दुःख आहे ते दूर होतीलच की तुमचे. परंतु असं विधिवत जर ईश्वर विधी आपण आचरण केला, नियमाप्रमाणे राहिलो, विधीवर राहिलो, परिवर राहिलो, तर काय होईल? ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल. नाहीतर मग आपण इकडे करायचं, तिकडे करायचं. काही काही लोक तसं करतात, इकडे सगळं खोटं सांगतात, पण काही काही तिकडे मिश्र क्रिया करतात, नंतर इकडे क्रिया करतात आणि सांगतात बाबा असं झालं, बाबा तसं झालं. का बरं होणार नाही? ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल का? जर तुमचा देवावरच विश्वास नाहीये, ईश्वर तुम्हाला का बरं सहाय्य करेल? तुम्ही ठाम राहा, तुम्ही विधीवर राहा. बघा, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि म्हणून परमेश्वराची ज्या जीवावर कृपा झाली, म्हणाले परमेश्वर तो जीव ईश्वराच्या कृपेला पात्र होऊ शकतो. दत्तात्रय प्रभू झाले की नाही प्रसन्न राजावर, त्याला ब्रह्मविद्योपदेश केला. तर म्हणाले परमेश्वराच्या कृपेला पात्र कसं होता येईल? काय करावं देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी? म्हणाले काय करावं या जीवाने? सुरी होऊन खातीच्या हाती जावे. म्हणजे अपात्र जो जीव आहे त्याने आपली योग्यता वाढवण्यासाठी ज्ञानयाच्या सन्निधी जाऊन थांबावं, त्यांचा गुणधर्म सांभाळावा. ते ज्ञानी अधिकरण तुम्हाला घडवतील, वढवतील, विधी सांगून विधिरूप कार्याला प्रवृत्त करतील. तेने करून तुमच्यावर दत्तात्रय प्रभूंची दयागण परमेश्वराची कृपा होईल म्हणाले. अपात्र जीव का म्हटला याला? की अनेक दोषांनी भरलेला हा जीव, अनेक कर्मांनी बांधलेला हा जीव अपात्रच आहे. परंतु परमेश्वराला कीवाली म्हणून या परमेश्वराने या जीवाला, जीवाची कीवाली परमेश्वराला आणि केलेया पात्र होतो.
जर या जीवाने आपली योग्यता वाढवली, आपली पात्रता वाढवली, तर म्हणाले हा जीव परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो. नाही का? स्वामी दृष्टांत सांगतात, एखादा अयोग्य जीव आहे, परमेश्वर त्याला योग्य करतात आणि योग्य करून काय करतात, त्या जीवाला परमेश्वर ज्ञान देतात. आपण सृष्टीमध्ये आलो, आपण काही योग्य होतो का? सगळेजण आपण अयोग्यच होतो, परंतु देवाने आपल्याला योग्य केलं. स्वामी दृष्टांत सांगतात, कवना एकाच्या सांदी सवडी सुरी पडली होती. म्हणजे कोणतरी एक होता, त्याच्या कोपऱ्यामध्ये सुरी म्हणजे एक तलवार पडलेली होती, त्याला असे खाचे पडलेले होते. आणि मग तो काय करतो, तो सुरी विकण्यासाठी एक जो खाते काम करणारा म्हणजे जो लोहार असतो त्याच्याकडे सुरी घेऊन जातो. मग तो सुरी काय करतो, त्याला विकतो. आणि मग तो पाहतो की अरे बापरे, ही जी सुरी आहे ना, हिला जर मी धार लावली, हिला जर मी चांगल्या प्रकारे हिला घडवलं मढवलं, तर ही सुरी म्हटले राजाला योग्य होईल. आणि मग तो काय करतो, जी सांदी सवडीला पडलेली ती सुरी ज्याला तो देतो, तो काय करतो, त्याला एक चांगल्या प्रकारची त्याला उत्तम धार लावतो, तिला घडवतो मढवतो. कोणाला? त्या सुरीला. कोण? तो खाती काम करणार तो लोहार. तिच्यासाठी कष्ट घेतो, कष्टाने तिला घडवतो, तिला चकाकी निर्माण करतो आणि म्हणतो ही सुरी रायासी योग्य. आणि म्हणतो की ही सुरी अशी झाली म्हणे आता, ही राजाला सुद्धा योग्य म्हणे, राजा सुद्धा हिला घेईल म्हणे आता हिला. आणि मग एक राजा ती सुरी घेतो, जेव्हा तो चालतो हातामध्ये घेतो, बसतो तेव्हा मांडीवर ठेवतो. ऐसा केदवाही विसरे ना. ज्या राजाला ती सुरी दिली तो काय करतो, चालताना हातामध्ये घेतो, बसताना मांडीवर ठेवतो. कधीही त्या सुरीला तो राजा विसरत नाही, एवढी ती सुरी त्याला आवडलेली असते. पण ती सुरी कशी असते, पहिली अयोग्य म्हणजे अपात्र असते, सांदी सवडीला पडलेली असते. परंतु लोहार काय करतो, तिला चकाकी निर्माण करतो. म्हणजे काय केलं, तिला पात्र केलं. अयोग्य होती ना ती, तिला योग्य तयार, इतकं योग्य तयार केलं की शेवटी सुरी ते राजाकडे गेली. म्हणजे तिची काही किंमत होती का? हो, काही किंमत होती का त्याची? नव्हती. परंतु राजाने तिला एवढं चकाकी निर्माण, घडवलं मढवलं, तिला हे पॉलिश कर, ते पॉलिश कर, पुन्हा पुन्हा तिला घासायचा, धार लावायचा, एवढी धार निर्माण केली. ती सुरी राजाला आवडली, राजा घेऊन गेला. जो घेऊन गेला तो तिला कधी विसरत नव्हता. मुद्दा सांगायचा, स्वामी दृष्टांत सांगितला सुरियेचा. तशा प्रकारे म्हटलं हा बिनकामाचा जीव, याचं काहीच झालं नसतं. परंतु या अपात्र जीवाला परमेश्वराने ज्ञान देऊन पात्र केलं. बघा, जो नरकाला जाणारा जीव काय झाला, एकदम मोक्ष मार्गाकडे गेला. मी तुम्हाला काल प्रमाण सांगितलं की मानव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य सप्त व्यसनादी धांडाळी होते, ते तिकडे प्रपंचामध्ये होते. परंतु स्वामींच्या सहवासामध्ये गेले की त्यांचे सुरीप्रमाणे सोन्यामध्ये रूपांतर झालं की नाही. आमच्या स्वामींनी त्यांना घडवलं मढवलं आणि 500 कुळांचे ते आचार्य झाले. बघा, जे बिनकामाचे होते ते किती योग्य होऊन गेले. तसा हा जीव अपात्र आहे, परंतु जर परमेश्वराची कृपा झाली ना याच्यावर, तर काय होऊन जातो, परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो. स्वामींनी दृष्टांत सांगितला सुरीचा. त्याचप्रमाणे म्हणाले, फुटाणेचा दृष्टांत स्वामींनी सांगितला, कर्म फिटल्याशिवाय हा जीव कृपेला पात्र होत नाही. फुटाणे असतो की नाही, फुटाणा कधी तयार होतो, हरभरे असतात, त्यांना भिजू घालतात, मग त्यांना ओल दिल्या जाते, त्यांना सुंकवतात आणि मग त्याचे फुटाणे तयार होतात, बरोबर. पण एक फुटाणा असा असतो त्याचं काहीच तयार होत नाही, तो कुच्चर असतो. बघा, कुच्चर, त्याला किती वाळू घाला, किती ओल द्या, त्याचा फुटाणाच तयार होत नाही त्या हरभरा, जेवढा कुच्चर तो हरभरा असतो. तसं म्हटले, असे काही काही जीव आहे या प्रपंचामध्ये, त्यांना किती सांगा, काही करा, पण त्यांच्यामध्ये परिवर्तन काही होत नाही. काही काही असतात ना कुच्चर फुटाण्यासारखे, त्यांना कितीही सांगा, परंतु ते काही ईश्वराच्या क्रियेला पात्र होत नाही. ईश्वरविधीसाठी काही म्हणाले ते पात्र होत नाही. आणि मग
जो जीव आपली योग्यता वाढवण्यासाठी ज्ञानाची जवळीक करतो, अधिकरणाची जवळीक करतो, संतमात्म्याची जवळीक करतो, जवळीक करून ज्ञान प्राप्त करतो, आचार करतो, योग्य होतो, तो त्या जीवावर म्हणाले परमेश्वर, दयाघन परमेश्वर त्याच्यावर कृपा करतात. 2 दृष्टांत सांगितले. पहिला सुरेचा, अपात्र होती ती पात्र झाली, तसा जीव अपात्र आहे पण तो जीव केलेया हा जीव ईश्वरेच्या कृपेला पात्र होऊ शकतो. दयाघनाची कृपा होते. मग ते उदाहरण सांगतात की म्हणाले, ज्या परमेश्वराने जो सहस्रार्जुन होता म्हटले, त्या सहस्रार्जुन दत्तात्रय प्रभूची कृपा झाली की म्हणाले. मग आता कसं काय झालं त्याचं एकदम एवढं? ज्या दत्तात्रय प्रभूंनी सहस्रार्जुनाला दिलं, दत्तात्रय प्रभूंचा त्याला वर मिळालेला होता, त्याची परशुरामाकडून सहस्रार्जुनाची हत्या कशी झाली? मग अविधायक क्रिया घडली म्हणून तो विनाशातही पावला. जरी म्हणाले दत्तात्रय प्रभूंची कृपा त्या सहस्रार्जुनावर झालेली होती, परंतु त्यांनी काय केलं? अविधायक क्रिया घडली. म्हणजे त्यांनी दत्तात्रय प्रभूंचा त्याला जो वर दिला त्यांनी ते मानलं का दत्तात्रय प्रभूंच्या वराला त्यांनी नाही मानलं. काय सांगितलं होतं? स्त्रीहत्या, गोहत्या, ब्राह्मणहत्या तू करू नको हे त्याला सांगितलं की नाही? कुणाला? सहस्रार्जुनाला. पण ते देवाचं त्याने ऐकलं का? म्हणून तो विनाशात पावला हे सांगितलं. ज्याप्रमाणे म्हणाले, काय सांगितलं होतं की जेव्हा त्याला 1000 हात दिले, कुणाला? सहस्रार्जुनाला. त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की तू आतुरबळिया होशील, वलंकित पृथ्वीचा राजा होशील, जाणून लोकांचे मनोरथ पुरविशील. दत्तात्रय प्रभूंनी त्याला एवढा वर दिला, परंतु काय सांगितलं? ब्राह्मण, स्त्री आणि गाय यांची हत्या तू करू नको. परंतु या राजाने काय केली? दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेचा भंग केला. त्याचं प्रायश्चित्त त्याला मिळालं आणि त्यांनी जी काही त्यांनी ती अघटित क्रिया केली त्या कार्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. कुणाला? सहस्रार्जुनाला. आणि म्हणून सांगतात की परशुरामाकडून तो मेला गेला असता का? परंतु देवाच्या नियमाचा भंग केला म्हणून त्याला म्हणून त्याला मरण आलं. नाहीतर कार्तवीर्याला कुणीही पराभूत करू शकला नसता हे त्यांनी सांगितलं. परमेश्वराकडे सगळी संभावना आहे की तो परमेश्वर जर त्याच्या विधीने चाललो तर कृपाही जीवावर करेल. परंतु जर जीवाने जर चुका केल्या, अविधी मार्गाने चालला तर परमेश्वर त्याला सहाय्य करणार नाही. हे प्रमाण काय दिलं आम्हाला? कार्तवीर्याचं प्रमाण दिलं. आपण चरित्र ते बघितलेलं होतं. जिथे प्रत्यक्ष परमेश्वर त्याला वर देतात त्याला कोणी पराभव करू शकला असता का? करू शकत नाहीये. परंतु आज्ञेचा भंग केला. आपणही प्रपंचामध्ये असं करतो. आपण धर्म एक सांगतो, आपण एक करतो. देव एक सांगतात, आपण एक करतो. म्हणून ईश्वर तुम्हाला सहाय्य करत नाही, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून हे त्यांनी प्रमाण दिलं की म्हणाले, असं कसं काय झालं? मग जर दत्तात्रय प्रभूंनी त्याला वर दिलं तर असं झालं कसं काय? का दत्तात्रय प्रभूंच्या नियमाचा भंग त्याने केला म्हणून तसं झालं. तसं आपण स्वामीने जे वचन सांगितले, म्हणजे विधी सांगितले की नाही आपल्याला, जर का विधिबाह्य वर्तन केलं, कोणी असो, परमार्थम असो, प्रपंचामध्ये असो, कोणी विधिबाह्य वर्तन करेल, ईश्वर त्याला सहाय्य करेल का? अजिबात नाही करणार. हा, जो विधीवर आहे, जो परीवर आहे, त्याला मात्र परमेश्वर म्हणाले सहाय्य करतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की दत्तात्रय प्रभूंनी चक्रपाणीनं ज्ञानशक्तीचा दिली की नाही? म्हणजे व्याघ्रवेशामध्ये श्रीमुकुटावर पंजा ठेवून दत्तात्रय प्रभूंनी शक्तीचा संचार चक्रपाणी महाराजांना केला, तिथेच माहूरला. आणि त्याच माहूरला काय केलं? दत्तात्रय प्रभूंनी या राजाला वर दिला. कुणाला? कार्तवीर्याला वर दिला. यांनी पाळला का? तो नाही पाळला. आणि म्हणून चक्रपाणी अवतारांनी द्वारकेमध्ये दत्तात्रय प्रभू शक्तीचा स्वीकार केला, स्वच्छता अभिमान राबवलं. स्वच्छता अभियान कुठं राबवलं? द्वारकेमध्ये राबवलं.
आणि जगाला स्वच्छतेचा मंत्र दिला. या विधायक कार्याचे प्रेरक कोण सांगितले? दत्तात्रय महाराज सांगितले. दोन्ही विधायक कार्य सांगितले. सहस्त्रार्जुनाला वर दिला ते सुद्धा विधायक कार्य सांगितलं, परंतु त्याने नियमाचा भंग केला म्हणून त्याला नरकाला जावं लागलं. म्हणून त्याला परशुरामाने त्याला पराभूत केलं. आणि ज्या चक्रपाणी महाराजांनी माहूर या ठिकाणी दत्तात्रय प्रभूपासून शक्ती स्वीकार केला, त्या चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रय प्रभूपासून प्रेरणा घेऊन द्वारकेमध्ये गेले आणि जगाला स्वच्छतेचा मंत्र दिला. याला म्हणतात विधायक कार्य. दोन्ही घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून सांगतात की सर्व कार्य विधायकम, म्हणजे परमेश्वर म्हणाले या जीवाचं जे काही विधायक कार्य आहे, अविधायक नाही बरं का, चुकीचं कार्याशिवाय तुम्हाला सहाय्य नाही करणार, परंतु तुमचं जर काम प्रामाणिक असेल तर ईश्वर तुम्हाला काय करतात, त्या लागे मात्र सहाय्य करतील. फक्त जे देवाने आपल्याला दिलं ते मात्र आपल्याला टिकून ठेवता आलं पाहिजे, तरच काय होईल, विधायक कार्य होऊन जाईल. जर देवाने दिली संपत्ती, देवाने दिलेली प्रॉपर्टी, आपण शक्ती आहे एखाद्याकडे, चुकीचा वापर केला, आहे शक्ती मार्गासाठी वापरली नाही, व्यापार करण्यासाठी लोकांना मारण्यासाठी वापरली, चालेल का? याला अविधायक कार्य असं म्हणतात. दिली संपत्ती, परंतु संपत्तीच्या माध्यमातून याने व्यसनाचा अंगीकार केला, झालं का चांगलं? होईल का चांगलं तुमचं? अजिबात होणार नाही. अविधायक कार्य तुम्ही केलं ना, दिलं कोणी, सगळं देवाने तुम्हाला दिलं, परंतु देवासाठी वापर त्याचा करावा, योग्य मर्मार्गाला त्याचा वापर करावा, असं सुचतं का आपल्याला? अजिबात सुचत नाही. म्हणून जे देवाने दिलं, देवाने दिलेला आपण जर त्या जे देवाने आपल्याला दिलं आणि त्याचा जर आपण गैरवापर जर केला, ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल का हे मला सांगा? अजिबात तुम्हाला करणार नाही. तुम्ही देवाला मागा की तुमचं सर्व कार्य तो पूर्ण करेल की, परंतु कधी तुम्हालाही त्याच्या नियमाने चालावं लागेल. कार्तवीर्य राजा नियमाने चालला नाही, एवढं अघटित त्याला घडलं. हाच कार्तवीर्य जर नियमाने चालला असता, दुष्टपर त्याला एवढा लाभ झाला होता, नादुष्टपर त्याला दत्तात्रय प्रभूंचा मोक्ष झाला असता. पण काय घडलं? ब्राह्मण स्त्री आणि गोहत्या त्याच्याकडून घडल्या गेली. म्हणून त्याने परशुरामाने त्याला पराभूत केलं. आणि जो देवतेचा वर दिला त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. म्हणजे ते विचार करा, जिथे परमेश्वर वर देतो त्याला कोणी पराभूत करू शकेल का? अजिबात करू शकत नाही. सहस्त्रार्जुन मनोरथ पुरविले. देवाला काय मागितलं त्यांनी? म्हटले, देवा मला कुष्ठरोग झाला, मला हाताची बोट थोटी झाली, मला 2 हात द्या. काय सांगितलं देवाने? त्याला मागितलं एकपट, दिलं दुप्पट. त्याला आतुर बळीया होशील, शस्त्रपूजा होशील, लोकांची मनोरथ पुरवशील. दिलं की नाही देवाने? सगळ्याला विधायक त्याला देऊन टाकलं. पण टिकवता आलं का त्याला? नाही टिकवता आलं. आम्ही पण असंच करतो, देव आम्हाला देतो, पण मग आली संपत्ती की माज निर्माण होतो, आली संपत्ती की गर्म निर्माण होतो. कुठे खर्च करायची? पैसा हा वाममार्गाला आपण पाठवतो. म्हणून तो सुद्धा अति पैसा जरी आला तरी माणसाने काय म्हणतात, जास्त शेफारू नये. काय होतं? नाही तर म्हणतो अति पैसा तुम्हाला विनाशाला कारणीभूत, अति संपत्ती विनाशाला कारणीभूत सांगितली. मग देवाला एवढं काही लगेच मागत बसू नका. देवाला एवढंच मागा, देवा एवढंच मला दे, मी उपाशी नाही राहिलो पाहिजे, येणारा साधू पण उपाशी नाही गेला पाहिजे. फक्त देवाला एवढंच मागा. आपण फक्त हाव करत असतो. काय टिकवलं का त्या राजाने? दिलं ना सगळं देवाने, त्याला टिकवलं का त्याने? अजिबात नाही टिकवलं. आणि म्हणून मागतानाही तर मागाच की, परंतु देवा जे तू मला देतो त्याचा मला सदुपयोगही करता यावा, मला काही दानधर्म घडावा, हे कार्य विधायक आहे सुद्धा आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. फक्त आपण देवाला एक बाजू मागतो, फक्त मागायचं काम करतो, पण त्याचा खर्च कुठे करायचा, त्याचा वापर कुठे करायचा याचा विचार आपण करतो का? नाही. आमच्या स्वामीने काय सांगितलं? द्रव्य अस्तित्वे माजवी. जर का प्रपंचात द्रव्य भरपूर झालं तर द्रव्य ते माणसाला माज निर्माण करतं. मग गेला व्यसनाकडे, गेला मद्यप्राशन करायला गेला, नको त्या ठिकाणी गेला. कोण घेऊन जातं याला? द्रव्य म्हणजे पैसा घेऊन जातो. पण अति आलेला सुद्धा पैसा तो प्रामाणिकपणे
आपल्याला ईश्वर कार्यासाठी वापरता आला पाहिजे. प्रपंचाला वापराच की, आम्ही कुठं नाही म्हणतो, पण तो द्रव्य जे आहे आपण सुद्धा ते ईश्वर कार्यामध्ये वापरतात. ज्यांनी वापरलं त्याचं कार्य म्हणाले विधायक होऊन जातं आणि ईश्वर त्याला काय करतो, सहाय्य करतो. अशापर्यंत सांगितलं. म्हणून सर्व कार्य विधायकम दत्तात्रय प्रभू पूर्ण करतात. आपण दृष्टांत बघितले, काही लीला बघितल्या आणि आपण जीवनामध्ये याचं आचरण करावं, कृतीमध्ये आणावं. देवही तुम्हाला सहाय्य करेल, तुमचा मनोरथही पूर्ण करेल. पण कधी जर तुम्ही विधायक कार्य केलं तर. आपण या ठिकाणी 17वी ठिकाणी संपली. पुनश्च आपण श्लोकोच्चारण करूया. प्राणिनां सर्व जातीनां कर्मपाश प्रभंजकं दत्तात्रेय स्तुती स्तोत्र सर्व कार्य विधायकं. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.